नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी प्रमोद गुले एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत कशेळी बीच, देवगळी बीच. तर आता बघूया आपण, जाऊया तिकडे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमची जी पिकनिकसाठी आम्ही आलो होतो ते लोक सर्व आहेत, आमची मंडळी, लेडीज जेंट्स वगैरे सर्व आलेले आहेत. तर आता तिकडे गाडीतून उतरतात माझ्या पाठीमागे, बघू शकता ही सर्व मंडळी आहेत. तर आपण वरती आहोत, आपल्याला खाली जायचं आहे. ते बघा, वरून सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे बघा कशेळी बीच. आपल्याला ते बघा त्या पॉईंटवर जायचं, तिथे खाली दिसतंय की नाही माहीत, हां दिसतंय तिथे. तर त्यासाठी रस्ता आहे ते बघा, ती लोक तिकडून येत आहेत, तिकडून आपल्याला खाली उतरायचं आहे. का हो, कसं वाटतं इकडे? कोकण कसं वाटतं आहे? एकदम मस्त, सर्व मंडळी आली. वातावरण एकदम छान आहे. तर जाऊया तिथे खाली, तिकडून रस्ता आहे. तर बघूया, पाण्यामध्ये पण तिथे जाऊ शकतो असं काही हे नाही. तर चला, तर आता आम्ही चाललेलो आहोत, जाऊया. ते बघा, इकडे दुकानं वगैरे पण आहेत. ते बघा, इकडचं सीन बघूया. कशेळी समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर, शांत आणि स्वच्छ पर्यटन स्थळ आहे. कशेळी गावात वसलेला हा किनारा देवगळी नावानेही ओळखला जातो, जो निसर्गाच्या कुशीत वसलेला एक छुपा खजिना आहे. हे ठिकाण सोनेरी वाळू, निळ्या समुद्रासाठी प्रसिद्ध आहे. खडकाळ किनारपट्टी आणि शांत वातावरण जे पर्यटकांना निवांतपणा देते. मंडळी, इकडे येण्यासाठी रत्नागिरीवरून किंवा तुम्ही राजापूरवरून सुद्धा येऊ शकता. बस किंवा रिक्षाने तुम्ही इकडे येऊ शकता. आणि तुम्ही स्वतः जर गाडी घेऊन येत असाल तर चांगलंच आहे. आम्ही सुद्धा मुंबईवरून गाडी करूनच आलेलो आहोत. आणि इकडे जर तुम्ही येत असाल तर थंडीच्या दिवसातून, म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी या किनाऱ्याला भेट देण्यासाठी सर्वात चांगला मानला जातो. सर्व मंडळी, संकेत भाई, कसं वाटतं इकडे आल्यावर? मस्त, छान वाटतंय. काय सांगशील लोकांना? तुम्ही या, तुम्हाला पण खूप छान वाटेल. कोकण आपला तसा, परत या एकदा कोकणामध्ये. तेव्हा मंडळी, आपण तिकडे वरती होतो, तिकडून आता असं ह्या साईडने यायचं असं खाली. आणि इकडे असं म्हणजे खाली वगैरे येण्यासाठी चांगलं बनवलेलं आहे, पायऱ्या वगैरे. तरी पण एकदम म्हणजे हे आहे खाली. इकडे बघू शकता कसं आहे, सावकाश चालायला लागेल. टोल वगैरे गेला तर खाली डायरेक्ट जाऊ शकतो आपण. तर कधी आलात तर सावकाश आहे इथून खाली बघा. आणि संध्याकाळच्या वेळी जेणेकरून तुम्ही आलात तर संध्याकाळच्या वेळेमध्ये या इकडे, जेव्हा कधी याल तेव्हा. Traveling mountains just to find the loudest seas. We set down by the fire, knowing we couldn't higher, but we didn't know that yet. So if you want something to hold on to, gotta find it first. But here I am, 'cause I've been laying under palm trees waiting for summer, knowing there's nowhere to go. 'Cause I am happy on this island, wanna be my farmland. I don't ever want to leave, I'm in a tropic club. पुढे वगैरे गेल्यानंतर रिस्क आहे, इकडे खाली पडण्याची शक्यता आहे, पडू शकतात वगैरे. बरोबर बरोबर
मित्रांनो, आपण आता आलेलो आहे कशेडी बीचवरती. तुम्ही इकडे बघू शकता. इकडून आलेलो आपण रत्नागिरीवरून सुद्धा तुम्ही इकडे बसने येऊ शकता. तुमच्या जर प्रायव्हेट व्हेकल्स असतील तर तुम्ही त्या गाडीने सुद्धा येऊ शकता. राजापूरवरून सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता आणि खूप सुंदर निसर्गरम्य हा नजारा आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, पहिले इकडे लक्ष द्या. हे असे कचरापेटी ठेवली, ही घाण जी आहे ती कचरापेटी कचरापेटीमध्ये टाका, जेणेकरून घाण होणार नाही. तर आता तुम्हाला इकडून एक नयनरम्य नजारा असं दाखवतो. देवांशू ये बा इकडे. ही आता ही जी पाखाडी बनवली त्याच्यावरती वाळू आलेली आहे. पर्यटक येतात, ओल्या पायाबरोबर वाळूवरती येते, तशी वाळू आलेली आहे वरती. त्यामुळे चप्पल वगैरे घसरण्याची शक्यता जास्त आहे. इकडे बघू शकता, जाण्यासाठी किती धोकादायक आहे. मंडळी बघा, आम्ही आता खाली आलेलो आहोत. अजून इकडे खूप एन्जॉय करतात सर्वजण. जबरदस्त सीन वाटतो एकदम. तेव्हा तिकडे आपण वरती होतो, एकदम वरती. थोडं हाईट वरती आता ह्या दगडावरती चढतायत. इकडे बघ. ते उभं इकडे बघ, इकडे बघ. ते वर बघा, वर बघा. वर ते लाईन उभी राहा. हे बघा, हे ते दगडावरती चढून फोटो काढतात आणि तिकडची माणसं बघा, हे खूप धोकादायक आहे. इकडनं असं चढून जावं लागतं. तोल वगैरे जर आला तर खालती येऊ शकतो माणूस. आणि हा बघा, हा आपला एक माणूस आहे, फ्रेंड, आपल्याच ट्रिपमधला माणूस आहे. थोडं लेट जरा. सूर्य आपला खाली अस्ताला चाललेला आहे, मावळत चाललेला आहे. माहिती आहे, वरच्या पॉईंटवर तुम्ही फोटो काढायचा राहूनच. तर मंडळी, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.